तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। वक्तव्य करताना दिसून आलं की आयडी संदर्भाचा एक वाद निर्माण झाला, काय सांगता? मी तो व्हिडिओ बघितला। मी प्रथम तर माननीय व्हीपी जयस्वाल साहेबांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या मराठीच्या पुढाकाराचं स्वागतच करतो, कारण की ते मुंबई महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत, MMRDAचे प्रतिनिधी आहेत आणि सरकारी आस्थापनेमध्ये महाराष्ट्राच्या जर काम करतोय व्यक्ती, तो जयस्वाल असेल, रॉय असेल, गुप्ता असेल, दुबे असेल की सिंग असेल, त्यांनी मराठी बोललं पाहिजे हे त्यांनी दाखवून दिलं। माझ्या मते खूप IPS ऑफिसर जे DCP लेवलला येतात आमच्याकडे, तेही आमच्याशी मराठीत बोलतात, म्हणून मी बोललो मी त्यांचं स्वागतच करतो आणि खरंच अभिनंदन करतो। आणि त्याच्या पुढे जो वाद झालाय, एखाद्या व्यक्तीचा कोणतरी प्रश्न विचारतोय, त्यांनी त्या मोतीलाल नगरचे प्रश्न नाही विचारले, पत्रकाराचे विचारले। मीटिंग लागली होती मोतीलाल नगरची, पण त्यांनी त्याच्यात आयडी विचारलं तर काय ते बरोबर आहे, कारण की त्या मीटिंगमध्ये त्याला बसायचा अधिकार आहे की नाहीये हे चेक तर केलं पाहिजे। मला त्या विषयात जायचं नाहीये, पत्राचार आणि मोतीलाल नगर। जर मराठीच्या विषयावरती अधिकारी जयस्वालांनी आग्रह धरला तर मी त्यांचं खरंच अभिनंदन करतो, टाळ्या वाजवून। खरंच अभिनंदन आहे हे प्रत्येक अधिकाऱ्याने, मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी, मग कुठलाही असून द्या, कोणताही धंदा करून द्या, कोणताही व्यवसाय करून द्या, ह्याचं पालन केलं पाहिजे आणि त्यांचा आदर्श धरून इतर उत्तर भारतीय, बिहारी असतील त्यांनी या गोष्टी केल्या पाहिजे, तर तुमच्याशी आमचे वाद होणार नाही। मग नंतर बोलतात की मराठी माणसं मारतात, मनसेवाले मारतात, ते होणारच नाही। ते प्रेमाने तू स्वतःच बोलतो, मराठी बोलतो, मराठी का नाही बोलत, खूप चांगली गोष्ट आहे। पुन्हा एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो। एकीकडे पण घुसपेटी आहे का असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला की तुझी आयडेंटिटी काय आहे, तुम्ही सगळं कुंडली काढतो असं देखील त्यांनी वक्तव्य केलं पाहिजे ना। आज तुम्ही स्वतः बोरलीचे पत्रकार सगळे, बोरलीमध्ये आमदार उपाध्याय काय करतायत? रस्त्यावरती जो फेरीवाला असेल हा बांगलादेशी आहे, मग तो गुप्ता असेल, दुबे असेल, कोणही असेल, जयस्वाल असेल, त्या सगळ्यांना तो बांगलादेशी म्हणतो, त्याची आयडी काढा आणि मारतोय स्वतः, काय दातात घेतो। त्यांनी ड्रग्ज पकडले म्हणून बोहाम करतो। एखाद्या पानवाल्याकडे जर ते सिगरेटचे पेपर्स मिळतात, ते मिळाले तर हा ड्रग्ज विकतो म्हणून बोहाम करतो। हा, आणि एवढं मोठं प्रकरण गोरेगावमध्ये घडलं, नेस्को मध्ये, तिथे ड्रग्ज पिऊन 2 मुलं मेली, तेव्हा हे आमदार काय करतात? तेव्हा आता ह्याने आंदोलन का नाही केलं? तिकडच्या सिनियरला सस्पेंड का नाही केलं? ह्यांच्यावरती कारवाई कधी होणार? गृहमंत्री तुमचे आहेत, चाललंय काय महाराष्ट्रात? काय चाललंय बघा तिकडे, तो आर्यन लव जिहाद प्रकरण, नंतर नाशिकमध्ये HR कडनं एका हिंदू मुलीला मुस्लिम धर्मांतर करवलं गेलं आणि तिकडच्या लोकांमध्ये हॅरसमेंट चालली आहे, कामगारांमध्ये, ज्या कॉर्पोरेट सेक्टर, म्हणजे कॉर्पोरेटमध्येही लव जिहाद आलं। हे आमदार भाजपचे, सरकार भाजपचं, आणि हे इथे झोपलेले आहेत, फक्त राजकारण करण्यात बिझी आहेत, लहान गरिबांना मारतायत। मनसेने आंदोलन केलं फेरीवाल्यांवरती, पण 100 मीटर मध्ये हे असं दाखवतं त्यांना शंका आजच्या आज करायची। पहिला त्यांना न्याय द्या, फेरीवाल्यांना न्याय द्या, त्यांना योग्य ठिकाणी स्थलांतर करा। त्यांना तुम्ही प्रधानमंत्री योजनेत हे दिलेलं आहे, पैसे दिलेत, लोन दिलेलं आहे, त्यांचा जनतेचे पैसे आहेत, त्यांचं नीट रिकव्हरी करा आणि न्याय मिळावा, एवढंच, बाकी काय नाही। तुम्ही आधार कार्ड सगळे मागतायत, जयस्वालांनी केलं ते बरोबरच केलं, कारण की परप्रांतीय किंवा मुंबईच्या बाहेरचा येऊन तर इथे मीटिंग मध्ये बोलणार असेल, तो मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे, UPचा आहे, का बांगलादेशचा आहे, तर त्याची आयडेंटिटी मिळालीच पाहिजे आपल्याला, त्यात काय चुकीचं नाही, गैर नाहीये। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।